इस्लामपुरात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नितीन गडकरी, भाजपचे ज्येष्ठ नेते, आणि जयंत पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष हे सोबत दिसतायत। मागच्या अनेक महिन्यांपासून जयंत पाटील यांची भाजपशी जवळीक वाढली आहे अशी चर्चा सुरू आहेत। याबाबत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता त्यांनी तोंडावरती बोट ठेवून काहीही बोलण्यास नकार दिला। मात्र राजकीय वर्तुळात आणि पत्रकार विश्वात देखील जे जाणकार पत्रकार आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांच्यामध्ये देखील अशी चर्चा सुरू आहे की जयंत पाटील कदाचित भाजपत जाऊ शकतात। पुढच्या महिन्याभरात याबाबत निर्णय होऊ शकतो जर सगळी गणितं जयंत पाटील यांच्या बाजूने राहिली, काही घोळ झाला नाही तर जयंत पाटील पुढच्या काळात भाजपत जाऊ शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे। स्वाभाविकपणे नितीन गडकरी आणि जयंत पाटील एकाच कार्यक्रमात, एकाच मंचावर सोबत दिसत असल्यानं पत्रकारांनी याबाबत चंद्रकांत पाटलांना प्रश्न विचारला तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी बोलण्यास नकार दिला। त्यामुळे जयंत पाटील आणि भाजपच्या नेत्यांमध्ये नेमकं काय शिजतंय अशा चर्चा आता सुरू झाल्या। सध्या नितीन गडकरी आणि जयंत पाटील हे सोबत दिसत असले तरी ते भाजप सोबत जाणार असतील तर त्याचे मोठे परिणाम फक्त राष्ट्रवादी शरद पवार गटातच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात बघायला मिळतील। या फक्त चर्चा आहेत सध्या, मात्र या चर्चा खऱ्या ठरल्या तर महाराष्ट्राचं राजकारण खूप अर्थांनी बदललेलं असेल। ही दृश्य आपण बघतोय इस्लामपुरातल्या कार्यक्रमात जयंत पाटील आणि नितीन गडकरी एकाच मंचावर बघायला मिळणार आहेत। बाहेरचा औपचारिक कार्यक्रम पार पडल्यानंतर आता हे दोनही नेते कार्यक्रमासाठी सभास्थळी एकत्र येत आहेत। या कार्यक्रमावरती आपली नजर असणारच आहे। जयंत पाटील, नितीन गडकरी नेमकं काय बोलतात, एकमेकांबद्दल नेमकं काय बोलतात याकडे देखील आपलं लक्ष असेल।